जबराट या मराठी चित्रपटाच्या टीमने झी 24 तासच्या ऑफिसला भेट दिली। चित्रपटाची कथा आणि या चित्रपटामधून समाजाला दिला जाणारा एक संदेश याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली। तसंच चित्रीकरणादरम्यानचे धमाल किस्सेही सांगितले आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कावेरी पिंपळे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि आज जबराट या मूवीची टीम आपल्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये आली आहे। खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं। थँक्यू। काय सांगाल, कसे मूवी प्रमोशन चालू आहेत आणि बस भरपूर होतोय, पण आज आपण मूवी विषयी जाणून घेऊया आणि कलाकारांविषयी, तुझ्या भूमिकेविषयी जाणून घेऊया। सो कुठून सुरुवात करायची तुम्हीच सांगा। एकंदरीतच पूर्ण चित्रपटाचा एक्सपिरियन्स हा खूपच दमदार होता, खूप धमाल होता आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की ही मूवी म्हणजे खूप प्रामाणिक प्रयत्न आहे एक गोष्ट पोचवण्याचा आणि त्याच्यामध्ये खूप प्रामाणिक एफर्ट सगळ्यांनीच घेतलेले आहेत आणि संपूर्ण मूवी हा आउटडोर शूट असल्यामुळे आउटडोर शूटिंगची एक वेगळी मजा असते ना, म्हणजे सगळ्यांची ट्यूनिंग ही थोड्या वेगळ्या लेवलला होते। कॉलेज स्टुडंट्स दाखवले म्हणून एक्झॅक्टली, म्हणजे गोष्ट तर यंग आहेच आहे, म्हणजे कॉलेजची गोष्ट आहे। आपण सगळेच जण कॉलेजमध्ये गेलो असल्यामुळे कॉलेजची मैत्री आपल्याला माहिती आहे, कॉलेजचा रोमॅन्स आपल्याला माहिती आहे। सो गोष्ट ही प्रेक्षकांना रिलेटेबल आहेच आहे। आता सांगितलं की आम्ही खूप मजा केली, कारण आम्ही वर्कशॉप घेतलं होतं त्याच्याबद्दल। 1 महिना मी एकत्र होतो आणि माझा हेतूच तो होता वर्कशॉप घ्यायचा की मला यांच्यामध्ये बॉन्डिंग निर्माण करायचं होतं। कारण एक तर हे सगळे सेलिब्रिटी समजत असतात, सगळे म्हणजे असतात पण ते सेलिब्रिटी, आणि मग ते त्यांचा तो काढून टाकायचा आणि एक पर्सन म्हणून एकत्र यायचा आणि मग मैत्रीमध्ये त्यांना कन्वर्ट करून घ्यायचा। इन्फ्लुएन्सर सोबत तुम्ही काम केलं आहे, बरोबर? इन्फ्लुएन्सर्स आणि ऍक्टर्स बरोबर काम करताना, म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की इन्फ्लुएन्सर्सना ऍक्टिंग येत नाही, कारण का आयुष आणि अनुष्का हे प्रॉपर ऍक्टर्स आहेत, बाकीची मोस्ट ऑफ द कास्ट ही इन्फ्लुएन्सर्स आहेत। माझा हेतू असा होता की इन्फ्लुएन्सर्स आले की म्हणजे त्यांच्या पाठीमागे त्यांचा एक फॅन फॉलोअर असतो असं वगैरे होतं, पण मला आत्ता वाटतं की ती माझी चूक होती। आय एम सॉरी, मी हे खूप धाडसानं वाक्य बोलते। मी इथून पुढे फार विचार करणार इन्फ्लुएन्सर्सला घेताना, कारण खूप गोष्टींचं चॅलेंज येतं, ॲक्टिंगपासून ते ॲटिट्यूडपासून ते खूप गोष्टींपर्यंत होतं, कारण ते प्रोफेशनलिझम सगळं म्हणजे सगळं येतं त्याच्यामध्ये। एक ॲक्टर ॲक्ट्रेस काम केलेले, मग ते सिरियलमध्ये काम केलेले असू दे, मूवीमध्ये काम केलेले असू, कुठेतरी काम केलेले ॲक्टर ॲक्ट्रेस आणि इन्फ्लुएन्सर्स, खूप फरक आहे, खूप फरक आहे। मला ते हँडल करताना त्रास झाला, मी केलं हँडल। साम धाम भेद दंड काय म्हणतात ते रागून वगैरे जे सगळ्या गोष्टी मी कराव्याच लागणार होत्या, कारण मला मूवीचं आउटपुट घ्यायचं होतं किंवा पण ते नाही। मी सांगेल की फार विचार करा इन्फ्लुएन्सर्सना जर मूवीमध्ये ॲक्टर ॲक्ट्रेस म्हणून घ्यायचं असेल तर। पण नक्कीच प्रेक्षकांना हा सिनेमा खूप आवडणार आहे। 20 फेब्रुवारीला जबराट हा सिनेमा रिलीज होतोय, सो नक्की जाऊन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघा आणि हा चित्रपट मिस करण्यासारखा नाही आहे।